Hi everyone. Good evening. Good evening. आवाज येतोय सर्वांना? Good evening all of you. हो Okay, screen दिसतंय? हो हो येस मॅम येस मॅम येस मॅम गुड इव्हिनिंग विषय आवडीचा आहे की नाही आज गुड आपला? इव्हिनिंग आज गुड आपण हो गुड इव्हिनिंग सर्वांना. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सर्वांना. गुड गुड इव्हिनिंग सर्वांना गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग मॅम आवाज येतो की नाही सर्वांना? हो टीचर बर पैसे माहिती आहे की नाही? नाणी आणि नोटा हा टॉपिक पाहायचा आहे आपल्याला गणितामध्ये. कॉइन्स अँड नोट्स. बर कशा कशासाठी लागतात बरं या नाणी आणि नोटा? काय उपयोग आहे यांचा माहिती आहे तुम्हाला? हो हा काय उपयोग होतो व्यवहार यांचा? नाणी आणि व्यवहार नोटा करायसाठी कशासाठी लागतात आपल्याला? गरजेचे आहेत का? या नाणी आणि नोटा गरजेच्या आहेत का? काही यांना काही मूल्य वगैरे आहे का? काय उपयोग करतो आपण? नाणी आणि नोटा जर नसतील तर काय होईल? नाणी आणि नोटा जर नसतील हा तर काहीच वस्तू विकत घेणं शक्य होणार नाही. आणि आपल्याला जगण्यासाठी जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा हा लागतात. म्हणजे या ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याबरोबर आपल्या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे हवा असतो तो पैसा. पैसा असेल तर आपण शिक्षण घेऊ शकतो, बाजारातून वस्तू विकत घेऊ शकतो, हवं ते करू शकतो. नाणी आणि नोटा हे पैसेच आहेत ज्यांचा आपण रोज उपयोग करतो. आपण काही वस्तू दुकानामधून खरेदी करतो. बाजारामध्ये गेलो की आपल्याला भाजी घ्यावी लागते, काही ना काही वस्तू घ्यावी लागतात, कपडे घ्यावे लागतात. त्यासाठी आपण पैसे देतो. पैसे दिले तरच त्या बदल्यामध्ये आपल्याला ते लोक वस्तू देतात. पैसे नसतील तर कोणी आपल्याला जवळ सुद्धा थांबू देणार नाही. हॉटेलमध्ये जेवायला गेलो पैसे लागणार आहेत. मार्केटमध्ये गेलात तिथे काही वस्तू खरेदी करायची तिथे सुद्धा पैसे लागणार आहेत. मग जिथे जिथे पैशांचा वापर तिथेच आपण त्या वस्तू खरेदी करू शकतो. म्हणजे काही असेल कुठलीही वस्तू घ्यायची असेल तर पैसे हे लागतातच. मग याच पैशांचा हिशोब आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. व्यवहार ज्ञानाशी निगडीत हे प्रकरण आहे नाणी व नोटा. नाणी म्हणजेच कॉइन्स. कॉइन कोणकोणते असतात पहा. 1 रुपीजचा असतो, 2 रुपीज, 5 रुपीज, 10 रुपीज हे असतात कॉइन्स. प्रत्येक रुपयांचा हा कॉइन नसतो. समजा 3 रुपये सांगितलं तुम्ही तर 3 रुपयांचं नाणं हे कधी पाहिलं नसेल का? पाहिलंय कोणी? पाहिलंय का कधी 3 रुपयांचं नाणं? नो नाही. ओके मला सांगा जर कोणाला 3 रुपीज द्यायचे आणि नाणं पण नाहीये 3 रुपीजचं मग त्यासाठी तुम्ही काय करता? 3 रुपये द्यायचे तुम्हाला कोणाला तरी तुमच्याकडे 3 रुपीजचा कॉइन नाहीये. मग त्यावेळी तुम्ही काय करता? काय करावं लागतं अशा मॅम आम्ही 2 रुपये चिल्लर घेतो आणि त्याच्यात अजून 1 रुपया ऍड करतो. असं आहे का? आम्ही 1 रुपया देणार. 1 रुपया देणार. काय करणार तुम्ही? 2 रुपये रुपये पहिले एक त्याच्यात 2 नाणं रुपये घेणार प्लस आणि मग 1 1 रुपया रुपयांचं देणार. एक नाणं होऊन जाईल देता. त्याच्यात. अशी आपल्याला यासाठी 2 रुपये नाणी द्यावी देणार. लागतात. हा हे 2 नाणी दिले तरच तुमचे हे 3 रुपये कंप्लीट होणार आहेत. ओके. हा पण या प्रत्येक मूल्याचं नाणं आपल्याकडे नसतं पण ती मूल्य आपण कुठल्याही दुकानदाराला देऊ शकतो. आपण 10 रुपये देऊ शकतो, 12 रुपये देऊ शकतो, 15 देऊ शकतो, 17 देऊ शकतो. आता 17 रुपये देणं आहे. आपल्याला 17 रुपये हे दुकानदाराला द्यायचे आहेत 17 रुपयांचा तर कॉइन पण नाही आणि नोट पण नाही. अशा वेळी तुम्ही काय करता? काय काय करणार बरं तुम्ही? 17 रुपये तुम्हाला देणे आहे. 10 मध्ये 7 मिळवतो. 10 10 मध्ये म्हणजे 10च्या एक 7 10चा एक कॉइन मिळवतो. घेतलाय का? बरं 10ची एक नोट घेतली. ओके चला 10ची एक नोट घेतली.
आणखी काय घेणार? 5 रुपयांचा एक ठोकळा. ओके, ठोकळा तर ठोकळा. हा. आता तर हे किती झाले? 10 आणि 5 आणि 15 2चा झाले. एक ठोकळा. हो, बरं. 2चा 2चा एक ठोकळा. बर, असे करून आता हे झाले 17 रुपये. हा, म्हणजे प्रत्येक वस्तूसाठी मॅम आज इंग्लिश नोट या उपलब्ध नसतात तरी सुद्धा आपण कोणतंही मूल्य दुकानदाराला देऊ शकतो आणि त्या बदल्यात खूप सारी वस्तू आपण खरेदी करू शकतो. बर, आता कशा घ्यायच्या या वस्तू? काय करावं लागतं? किती नोटा घ्यायच्या? किती नाणी घ्यायची? या अशा प्रकारचे जे काही उदाहरण आहेत ते आपण पाहूयात. पाहता इथे थोडासा डाटा आहे तो आपण पाहूयात. एखाद्या रकमेसाठी जास्त मूल्याची नाणी अथवा नोटा देऊन त्याच रकमे एवढी लहान मूल्याची नाणी अथवा नोटा घेता येतात, यालाच सुट्टे करणे असे किंवा मोड घेणे असे म्हणतात. आपण म्हणतो की चेंज हवी आहे. चेंज हवी म्हणजे सुट्टे हवेत. मग सुट्टे हवेत तर कसे? समजा आपल्याकडे 50 रुपयांची एक नोट आहे. मग या 50 रुपयांच्या सुट्टे आपण कशा प्रकारे घेऊ शकतो? बर, आता 50 रुपयांचे सुट्टे आपण वेगवेगळ्या प्रकारे घेऊ शकतो. ओके, समर्थ सांग बरं, तू कसे घेणार? तुझ्याकडे 50 रुपये आहे, तू 50 रुपयांचे सुट्टे कसे घेणार? माईक ऑन आहे समर्थचा. हँड रेज आहे ना समर्थ? हा, माईक ऑन आहे. ओके, काव्या काव्या सांगेल. काव्या कशी सुट्टे घेणार? मॅम हा, काय 20-20 करणार? च्या 2 नोटा. हा, 20-20च्या 2 नोटा घेणार. ओके, 20-20च्या 2 आणि 10चे. पेन मूड ऑफ आहे पेनचा. आपण घेऊया दुसरा पेन. हा पेन दिसत नाही पण उमटतो. हा, नीट चालला नाही की त्याचा आणि प्रॉब्लेम 10ची असतो. नोट. 10ची एक नोट. ओके, 10ची एक नोट. बरोबर, 20-20च्या 2 नोटा आणि 10ची एक नोट असे मिळून तिचे झाले 50 रुपये. बर, आता आणखी वेगळ्या प्रकारे आपण 50 रुपयांचे सुट्टे करू शकतो का? ओके, आराध्या सांगेल. मला आराध्या माईक ऑन करा. हा, आराध्या, या व्यतिरिक्त तू कसे सुट्टे घेणार 50 रुपयांचे? आराध्याचा माईक ऑन आहे. आराध्या, ओके, आरोही सांगेल. आरोही, आलिया देशमुख सांगा. आलिया कशी घेणार? चेंज कशी घेणार आलिया? माईक ऑन. 10-10चे 4 नोटा. 10-10च्या 4 नोटा घेणार. ओके, 25 ची नोट पाहिली का? कोणी कोणी पाहिली बरं 25 ची नोट? ओके, 10-10च्या 4 नोटा घेतल्या. 50 रुपये झाले का तुझे? हे 10-10च्या 4 नोटा घेतल्या म्हणजे 50 रुपये तयार झाले का आलिया? नाही. हा, मग आणखी घ्यावे लागतील का? 20 आणखी 20 प्लस यामध्येच 20 प्लस करू का? बरं, 20 प्लस केले मी. बरोबर झाले का तुझे 50? पहा बरं किती झाले? 10-10चे 5 नोटा. 10-10च्या 5 नोटा आणखी यामध्येच मिळवायच्या? ही 20 ची पण नाही. घ्यायची का यामध्ये? नाही. नाही. ओके, 20 ची कट करू का? बरं, 20 हो. ची कट केली. आता 10-10च्या 5 नोटा एवढ्याच का घ्यायच्यात? आणखी काही? नाही, एवढ्याच घ्यायच्या. एवढ्याच घ्यायच्या. ओके, आलियाने या प्रकारे 50 रुपयांचे सुट्टे केले. बर, आणखी वेगळ्या प्रकारे 50 रुपयांचे सुट्टे कोणाला करता येतील का? सानिका आव्हाडचा माईक ऑन आहे. सानिका, एक मिनिट. हा, सानिकाचा माईकच ऑन नाही झाला. फक्त सानिका आव्हाड बोलेल. माझ्याकडून तिचा एकटीचा माईक ऑन नाही झाला. ओके, सानिका सांगा. टीचर हा, तू काय करणार? 50 रुपयांचे सुट्टे घ्यायचे. हा, टीचर 20च्या 2 नोटा आणि 10ची एक नोट. बरं, ती तर घेतली होती ना अगोदरच. या व्यतिरिक्त घ्यायची आपल्याला. टीचर 25च्या 2 नोटा. 25 ची नोट कुठे उपलब्ध असते का? कोणी कोणी पाहिली बरं 25 ची नोट? मॅम मला सांगायचं. मॅम मला सांगायचं आहे. ओके, कोण सांगणार? बरं, एक जणाचा मॅम मी सांगते.
सानिकानं तेच सांगितलं, जे सांगितलेलं आहे तेच सांगितलं. वेगळ्या प्रकारे सुट्टे हवेत आपल्याला. बर, आपण माईक ऑन करूयात आता. सानिकाचा तर झाला होता. ओके, काय होतंय आज माझ्याकडून एकट्याचा माईक ऑन होत नाहीये. आज थोडा माईकला प्रॉब्लेम आला. बरं, सिद्धी सूर्यवंशी सांगेल फक्त. सिद्धी सिद्धी सूर्यवंशी. सिद्धी. मॅम मला सांगायचंय, मॅम मला हो, सांगायचंय. ओके. स्वरा सांगेल. स्वरा सांग. स्वरा. सांगायचं हा, मॅम. मला सांगायचंय. बर, तुम्ही काय करा, मी सर्वांचंच मत नाही घेते. तुम्ही एक काम करा, तुम्ही आहे ना, तुम्ही कसं सुट्ट्या देणार, त्या सुट्ट्या नोटा कशा देणार त्याचा हिशोब मला चॅट बॉक्स मध्ये द्या, म्हणजे प्रत्येकालाच उत्तर सांगता येईल. हे सानिकाचं उत्तर अर्धवट राहिलं होतं, मी ते पूर्ण करते. समजा 20-20च्या जर 2 नोटा घेतल्या तर मी आणखी यामध्ये 5-5चे 2 कॉईन ऍड करते आणि असे करून माझे हे 50 रुपये होतील. बरं, आणखी या व्यतिरिक्त तुम्ही काय काय करणार? ओके, मोनाली वाघ 5-5ची ऍडिशनच केली तिने 10 वेळा. व्हेरी गुड. 5-5चे घेणार ती. रोशनी काय करणार, 20ची एक नोट घेणार, नंतर 10-10च्या 3 नोटा घेणार. सिद्धी तर 40ची एक नोट देणार आहे. 40 रुपयांची एक नोट असते का? ज्या नोटा उपलब्ध आहेत तेच सांगायचंय. आरोही 20 रुपयांच्या 2 नोटा घेणार आणि 10 रुपयांची एक नोट घेणार. ओके. सोहा घेणार आहे. अरे, सोहाचं तर उत्तर वरती गेलं. बर, छान. आता भरपूर जणांची उत्तरं मिळाली आणि अगदी बरोबर आहेत. बर, प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारे सुट्टे घेणार आहेत. जर आपण 1 रुपयांचं जर सर्वच्या सर्व कॉईन घ्यायचे ठरवले तर 1 रुपयांचे किती कॉईन घ्यावे लागतील बरं 50 रुपये होण्यासाठी? 50 रुपये घ्यायचेत आणि 1चे कॉईन घ्यायचे. तुम्हाला असे किती कॉईन घ्यावे लागतील? चला, चॅट बॉक्स मध्ये उत्तर येऊ द्या. अगदी बरोबर. व्हेरी गुड. सोहा, श्रेया, श्रुती, कोमल, काव्या, आरोही. व्हेरी गुड. गौरी. 50 कॉईन. 1 रुपयांचा 1 कॉईन, असे 50 कॉईन घेतले की 50 रुपये होतात. ओके, आता 50 रुपयेच आहेत माझ्याकडे आणखी, पण आता मी 2 रुपयांचे कॉईन घेणार आहेत. मग अशा वेळी मी किती कॉईन द्यायला हवेत? समजा आज मी ठरवलं तुम्हाला प्रत्येकाला मला 50 रुपये द्यायचे आणि माझ्याकडे 2-2चेच कॉईन आहेत. मी प्रत्येकाला किती कॉईन देईल? व्हेरी गुड. 25. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण चेंज घेतोय. व्हेरी गुड. बर, आता माझ्याकडे 5 रुपयांचे कॉईन आहेत. 5चे कॉईन आहेत सर्वच्या सर्व. काय करायला हवं? 5 रुपयांचे कॉईन आहेत. सर्वच कॉईन 5चे आहेत. किती घ्यावे लागतील? 5-5. ओके, 10-10. काहींचं 5 आलं, काहींचं 10. व्हेरी गुड. 10-10 कॉईन. अगदी बरोबर. 5 गुणिले 10 करून टाकायचं. 50 रुपये. ओके, आता माझ्याकडे 10-10च्या नोटा आहेत. 50 रुपयेच आहेत. यापेक्षा जास्त पैसे नाहीयेत. 10-10च्या नोटा आहेत. किती नोटा द्यायला हव्यात? 5-5. व्हेरी गुड. बरं, आता 20च्या आहेत. जमेल का 20च्या एकसारख्या नोटा द्यायला? आता सर्वच नोटा माझ्याकडे 20च्या आहेत. चालेल का? 20च्या एकसारख्या नोटा देता येतील का? माईक ऑन आहेत सर्वांचे. मला येस ऑर नो सांगा फक्त. मी ठरवलं. हो, माझ्याकडे 20च्याच नोटा आहेत आणि मला 50 रुपये द्यायचे तुम्हाला. तर हे शक्य होऊ शकत चेंज पण नाही करायचे, एवढ्याच नोट आहेत. 20-20च्याच आहे तर 50 रुपये देणं शक्य होणार नाही. मग 20-20च्या जर मी 3 नोटा दिल्या तर मला पुढच्याकडून 10 रुपये परत घ्यावे लागतील. ओके, म्हणजे असा जो हिशोब आहे तो या प्रकरणामध्ये आहे. त्याबरोबर आता मी बाजारामध्ये गेले. मग माझ्याकडे काही वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा आहेत. काही 10च्या आहेत, काही 100च्या आहेत, काही 50च्या आहेत, काही 500च्या आहेत, काही कॉईन आहेत, काही खरेदी केली मी.
मग अशा खरेदीच्या वेळी माझ्याकडे जर समान असं आपण नोटा आहे, समजा 10च्या 5 आहेत, 2च्या 5 आहेत, मग एकूण खरेदी दिलेली असते एवढ्याची केली तर माझ्याकडे एकूण पैसे किती होते, नोटा किती होत्या, हा सुद्धा हिशोब आपण या प्रकरणामध्ये करू शकतो. बर, पाहता पुढे, एखाद्या रकमेच्या लहान मूल्याच्या नोटा किंवा नाणी देऊन त्याच किंवा तेवढ्याच रकमेच्या जास्त मूल्याच्या नोटा किंवा नाणी घेणं म्हणजे बंदे करणे. समजा माझ्याकडे 5-5चे कॉईन आहेत 10, असे 5चे माझ्याकडे कॉईन किती आहेत, 10 कॉईन आहेत. तर हे कॉईन मी काय करेल, मला बंदे करायचे. बंदे म्हणजे मोठी रक्कम घ्यायची, मोठी नोट घ्यायची एकच, आणि माझ्याकडे असे कॉईन आहेत छोटे छोटे 5-5 रुपयांचे. तर मला आता किती म्हणजे 5-5चे कॉईन आहेत 10, तर मला एकत्र अशी एकच नोट कोणती मिळेल बरं? या कॉईनच्या बदल्यात 5-5च्या कॉईनच्या बदल्यात माझ्याकडे हे 10 कॉईन आहेत, कोणती एक नोट मिळेल? 50 रुपयांची. अगदी बरोबर. व्हेरी गुड. म्हणजे यांना काय म्हणायचं, बंदे करणं. जर सुट्टे असतील तर त्या सुट्ट्याऐवजी आपल्याला मोठी एकच नोट घ्यायची, तर ते काय झालं, बंदे झाले. बर, पहा, जसं की आता 1 रुपयांची 10 नाणी देऊन 10 रुपयांची एक नोट घेता येते. 1 रुपयांची 10 नाणी म्हणजे सुद्धा 10 रुपयेच होतात, आणि 10 रुपयांची एक नोट घेतली तरी सुद्धा ते 10 रुपयेच होतात. म्हणजे या दोघांचीही किंमत सारखी. म्हणजे आपण एक्सचेंज ऑफर जरी ठेवली, 10चे माझ्याकडे कॉईन आहेत आणि एकाकडे नोट आहेत, हे धर माझे कॉईन तुला आणि तुझी नोट दे मला, म्हणजे कोणालाही कमी येणार नाहीत आणि जास्तही येणार नाहीत. किंवा 10 रुपयांची एक नोट देऊन 1 रुपयांची 10 नाणी घेता येतात. म्हणजे यामध्ये सुद्धा काही बदल होणार नाही, यांच्या किमती या सारख्या आहेत. आता आपण जाऊयात प्रश्नांकडे. प्रश्न पाहूयात कशा कशा प्रकारचे प्रश्न असतात, पहा. आता इथे प्रश्न आहे पहिला, अनिकेतकडे असलेल्या 2 रुपयांच्या व 5 रुपयांच्या नोटांची संख्या समान आहे. त्याच्याजवळ एकूण 560 रुपये असल्यास त्याच्याजवळ 2 रुपयांच्या किती नोटा आहेत? पहा, जेवढ्या नोटा 2 रुपयांच्या आहेत तेवढ्याच नोटा 5 रुपयांच्या आहेत, हे लक्षात ठेवा. चला, एक जमेल का तुम्हाला? ज्यांना जमतंय त्यांनी पटकन प्रश्नाचं उत्तर पाठवायचंय, आणि ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी एक छोटीशी आणि सोपी ट्रिक मी देते. व्हेरी गुड. 80 उत्तर आलं. पर्याय क्रमांक 3. उदाहरण सोपं होतं. आपण आता ट्रिक मध्ये जर ठेवलं तर हे उदाहरण कसं सोडवायचंय, मग एका प्रकारच्या किती नोटा असू शकतात. समजा 2च्या असतील, 3च्याच नाही, 2च्या असतील, 10च्या असतील, 50च्या असतील, काही असतील. नोटांची संख्या समान आहे असा शब्द आला की एकच काम करायचं, एकूण रक्कम कोणती दिली ते एकूण रक्कम अगोदर लिहून घ्यायची. एकूण रक्कम किती आहे? 560 रुपये. म्हणजे इथे काय केले आपण, एकूण रक्कम, तुम्हाला थोडस एक सूत्राच्याच पद्धतीने मध्ये लिहून देते. म्हणजे अशा प्रकारचं उदाहरण आलं की या प्रकारे सोडवायचं. एकूण रक्कम, एकूण रकमेला काय करायचं, भाग द्यायचा. भाग देण्याची पद्धत म्हणजे आपण असंही त्याला लिहू शकतो, हा अंश आणि छेद रूपामध्ये. अंशामध्ये जो लिहितो तर तो आपला भाज्य असतो, आणि जो छेदामध्ये नंबर लिहित असतो तो आपला भाजक असतो. मग आपला भाजक जो आहे, एकूण नाणी व नोटा यांची बेरीज. एकूण नाणी व नोटा यांची करायची बेरीज. बर, आता आपण या सूत्रामध्ये किंवा या ट्रिक मध्ये आपण आपल्या किमती टाकूयात. एकूण किती पैसे होते? 560. पहा, कोणकोणत्या प्रकारच्या नोटा होत्या त्यांची बेरीज करून घ्यायची. एकूण नाणी किती? 2 रुपयांची आणि 5 रुपये. सारखे असले की त्यांची करायची बेरीज. 2 अधिक 5, 2 अधिक 5 होतात 7. म्हणजे आता 80ला काय करावं लागेल? 7ने भाग द्यावा लागेल. सॉरी, 560ला काय करावं लागेल? 7ने भाग द्यावा लागेल. पहा, आता भागाकार कसा करणार? 7 एक 7. पेन आपण थोडं चेंज करू, याच्यामध्ये घेऊ.
7 1 7 हा झाला काटछाट भागाकार. 7च्या पाड्यामध्ये 5 येतो का? नाही. मग दोघांचाही विचार करायचा. या दोघांचा विचार करतोय आपण. या 56चा 56चा विचार करायचा. मग 7च्या पाड्यामध्ये हा 56 येतो का? तो पाहायचा. 7 8 56. 7च्या पाड्यामध्ये 56 मिळाला. कधी 8व्या क्रमांकावरती आणि हा शून्य राहिला की तो तसाच ठेवायचा. झालं 80. म्हणजे 2 रुपयांची पण 80 नाणी होती आणि 5 रुपयांची पण 80 नाणी होती. मग आपण हे चेक करूया. क्रॉस चेक कसं करायचं? क्रॉस चेक कसं करतात ते मी तुम्हाला शिकवते. आपलं उत्तर बरोबर की चूक हे आपण कसं ठरवणार? आता 2 रुपयांची 80 नाणी म्हणजे 2 गुणिले 80 किती होतात पहा? 160. आणि दुसरी नाणी कशाची होती? 5 रुपयांची. 5 गुणिले 80. 8 पंचे 40 आणि वरचा एक शून्य आहे असा. म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर तो झाला 400. 160 आणि 400 यांची करायची बेरीज. ही जर बेरीज केली तर ती येते 560. पहा बरं, उत्तर बरोबर आलं का आपलं? व्हेरी गुड. सर्वांचं उत्तर सुद्धा आलं होतं 80. ओके, मला सांगा प्रश्न समजला सर्वांना? येस ऑर नो? Yes. घेऊया पुढचा प्रश्न. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूया. Yes, ma'am. Yes. घ्या पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रदीप जवळ 100 रुपयांच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा, 500 रुपयांच्या, निमपट नोटा 50 रुपयांच्या व दुप्पट नाणी 1 रुपयांची असे मिळून एकूण 10,080 रुपये आहेत. तर प्रदीप जवळ 100 रुपयांच्या किती नोटा आहेत? काय करावं लागेल? चला येऊ द्या प्रश्नाचं उत्तर. 40. ओके, प्रश्न अगोदर सोडून ठेवले होते का तुम्ही? व्हेरी गुड. ज्यांना लक्षात आलंय त्यांची तर प्रश्नांची उत्तरं सुद्धा आली. आता हे उत्तर कसं आलं हे आपण चेक करूया. सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला? 100 रुपयांच्या नोटाच्या संख्येची जी काही पावपट आहे तर त्याच्या पावपट जे आहेत ते 500 रुपयांच्या. 100च्या पावपट किती होतात बरं आता? 100च्या पावपट. एक मिनिट हा. प्रश्न सोडवा तोपर्यंत एवढा फ्लॅट मोडला. ओके, सायलेंट ठेवला आता. 40. हा, 25. व्हेरी गुड. 100चे पावपट म्हटलं की 25. बर. किंवा आपण 100 रुपयांच्या 40 नोटा मानू. आता प्रत्येक आता इथे सांगितलंय काय? हा, 25 25 बरोबर आहे. फक्त 100चे म्हटलं तर 25. पण आता इथे आपल्याला पर्यायानुसार जर गेलं तर आणखी जास्त ट्रिक सोपी जाईल. आता इथे उत्तर तुमचं 40 आलंय. मग 40 उत्तर योग्य आहे की अयोग्य हे कसं चेक करायचं? पहा, आता तुम्ही जे 40 40 सांगताय की नाही, मग आपण 40 वरून जाऊयात. मग आता इथे 100 रुपयांच्या नोटाच्या संख्येच्या पावपट नोटा म्हणजे 100 रुपयांच्या आपण 40 नोटा मानूयात. पर्यायावरून सुद्धा कधी कधी उत्तरं जास्त सोपी जातात. मग अशा वेळी जिथे ट्रिक नाही वापरता आली तिथे आपल्याला पर्यायावरून जायचंय. 100च्या 40 नोटा मानू. आता तुमचं सर्वांचं उत्तर 40 आलंय म्हणून आपण पाहूयात. बर, आता 100च्या 40 नोटा जर मांडल्या तर त्या होतील किती बरं? आणि ज्या काही असतील 100च्या 40 नोटात म्हणजे जेवढ्या असतील त्याच्या पावपट. मग आता या 40च्या पावपट कराव्या लागतील. 40च्या पावपट म्हणजे 1/4 करायच्या. मग या जर 1/4 केल्या तर होतात किती? 4 1 4, 4 10 40 आणि 10 गुणिले 1 हा होतो 10. म्हणजे या किती झाल्या? 10 नोटा. या किती झाल्या? 10 नोटा. बर, म्हणजे आता 100च्या 40 नोटा मानल्या.
तर या संख्येच्या पावपट नोटा या 500 रुपयांच्या आहेत. मग आता आपण 40 100च्या 40 जर घेतल्या आणि 500च्या जर 10 नोटा घेतल्या, कारण इथं सांगितलं होतं जेवढ्या 100च्या आहेत त्याच्या पावपट नोटा या 10च्या आहेत. सॉरी, त्याच्या पावपट नोटा या 500च्या आहेत. निमपट नोटा, आता या 40चे जर निमपट केले की नाही तर ते किती होतात? निमपट म्हणजे अर्धे. निमपट म्हणजे अर्धे. इथे पावपट म्हणजे डायरेक्ट 4ने भाग दिला तरी चालतो. निमपट म्हणजे डायरेक्ट 2ने भाग दिला तरी चालतो. निमपट म्हणजे 20च्या अर्धे, सॉरी 40च्या अर्धे, आज माझंच बोलण्यात चुकते. 20 नोटा. या 20 नोटा कशाच्या झाल्या? निमपट नोटा 50 रुपयांच्या. 50 रुपयांच्या 20 नोटा पहा. मग 50 रुपयांच्या 20 नोटा व दुप्पट नाणी 1 रुपयांची व दुप्पट नाणी. मग आता 40 रुपये 40 नोटा मांडल्या होत्या तर दुप्पट नाणी, दुप्पट 40च्या दुप्पट हे होतात 80. इथे थोडस आपण वरती घेऊया त्याला. 40 गुणिले 2, 40चे दुप्पट किती झाले? 80 रुपये, कारण 1 रुपयांचा एक कॉइन आहे. 40 गुणिले 2. आता या सर्वांची आपण बेरीज करून घेऊयात. अगोदर रकमा काढून घेऊयात. हे जर काढले तर किती होतात पहा? 40 नोटा 100च्या. म्हणजे आता हे जर काढले तर हे किती झाले पहा? फक्त 4 आणि 1चा गुणाकार करायचा आणि एकूण शून्य मोजून ठेवून द्यायचे. हे 4000 रुपये झाले. तर 500च्या जर नोटा घेतल्या असत्या 10 नोटा तर ते किती झाल्या असत्या? 5000 झाल्या असत्या. आता 50 आणि 20 यांचा गुणाकार कसा करायचा? 5 दुने 10 करायचा आणि उरलेले शून्य हे आहे असे ठेवून घ्यायचे. असा अंकांचा गुणाकार करून घ्यायचा आणि उरलेले शून्य 5 दुने 10 आणि वरचे 2 शून्य आहे असे. हे झाले 1000 रुपये. आणि आता 40च्या 2 नोटा म्हणजे हे किती झाले? 80 रुपये. आता काय करावं लागेल? 1 रुपयांची अशी 10,080 रुपये आहे तर प्रदीप जवळ 100 रुपयांच्या नोटा किती? हा, आपण 100च्या तर काढतोय ना, मग आपण काय करूयात? 100च्या इथं संख्याच घ्यायला नको. 100च्या काढायच्यात म्हणून इथं राहिलं ना अर्ध वाक्य आपलं. 100च्या नोटा मानलेल्या आहेत, आपल्याला 100च्या काढायच्यात म्हणल्यावर 100च्या यामध्ये घेता येणार नाही. आता हे पैसे किती झाले? हे झाले 6080. यांची एकूण बेरीज करून घ्यायची. ही किती झाली? 6080. मग 6080. आता एकूण रुपये आहेत 10,080. 10,080 मधून जर 6080 वजा केले तर उरतात किती? मग त्या उरलेले जे काही असतील त्याला 100ने भाग द्यायचा आहे. आपण 40 नोटा मानून गेलेलो होतो. तुमचं उत्तर आलेलं होतं म्हणून. म्हणजे एक वेगळी पद्धत आपण पाहिली पर्यायावरून सुद्धा. पहा, 10,080. इथे एक शून्य राहिला, थांबा. 10,080 वजा 6080. आता ही जर वजाबाकी केली तर ती वजाबाकी किती येते? 4000. मग 4000ला 100ने भाग द्या. 4000 भागिले 100. 100ला भाग दिला की जे काही उत्तर येणार आहे ते आहे 100च्या नोटा. हे झालं 40. पहा, क्रॉस चेक पण झालं, उत्तर पण झालं, पर्यायावरून पण आलं लक्षात. पर्याय क्रमांक 3. ओके, प्रश्न समजलाय का? चॅट बॉक्स मध्ये उत्तर द्या. ओके, चला पाहूयात पुढचा प्रश्न घ्या आता. वेगवेगळ्या पद्धतीने पण पाहू शकतो आपण. हा, रोशनकडे 50 रुपयांच्या काही नोटा व 5 रुपयांच्या 26 नोटा आहेत. जर त्याच्याकडे 780 रुपये असतील तर त्याच्याकडे 50 रुपयांच्या किती नोटा असू शकतील?
चला आन्सर येऊ द्या. 13. पृथ्वीराज ढाकरे, हा श्रेया, ओके. असे वेगवेगळे तुम्ही इमोजी पाठवायचे नाही. आता हा प्रश्न कसा सोडवायचा? 50 रुपयांच्या काही नोट आहेत व 5 रुपयांच्या 26 नोट आहेत. काही काही म्हणजे आपल्याला निश्चितपणे संख्या माहित नाही, पण एवढं माहित आहे की त्याच्याकडे पैसे जे आहेत ते आहेत 780 रुपये. तर 50 रुपयांच्या नोटा काढायच्यात आपल्याला. मग आपल्याला ज्या नोटा माहित आहे त्यांची किंमत काढून घ्यायची आणि 780 मधून वजा करायची. 5 रुपयांच्या माहित आहेत की नाही, 5 रुपयांच्या किती आहेत? 26 नोटा, म्हणजे 5 गुणिले 26 किंवा 26 गुणिले 5 एकच असणार आहे. तर हा गुणाकार करून घ्या. 26 गुणिले 5 130. 130 रुपये झाले. बर, आता 50 रुपयांच्या काही नोटा आहेत पण त्याच्याकडचे एकूण रुपये जे आहेत ते आहेत 780. मग एकूण रुपयांमधून आपण हे वजा करूयात. एकूण रुपये किती होते? 780 वजा 5च्या नोटा, 5 रुपयांच्या नोटा, 5च्या नोटा त्यांची डायरेक्ट आपण संख्या लिहूयात. किती होत्या? 26 हे होतले, तेव्हा डायरेक्ट मूल्य जर घेतलं तर वजा करायला सोपं जाईल. 130 रुपये, 5 रुपयांच्या नोटा या 130 रुपयांच्या. 780 मधून जर 130 वजा केले तर राहतात 650. मग हे 650. मग 650ला काय करायचं? 50ने भाग द्यायचा. समजा 20च्या नोटा म्हटलं असतं तर 20ने भाग दिला असता, 10च्या म्हटलं असतं तर 10ने भाग दिला असता. आता इथे 50 म्हटलेलं आहे, 50 म्हटलं की 50ने भाग द्या. जेवढ्या संख्येच्या, ज्या मूल्याच्या नोटा म्हटल्या त्याने भाग द्यायचा. 650 भागिले 50. भागाकार या प्रकारेच मांडून घ्या. मोठा भागाकार करत बसलात तर स्पर्धा परीक्षा आहे, वेळ कमी पडेल. काटछाट भागाकार शिकून घ्यायचा आहे. 0 0 काट मारला. आता 5ने भाग देऊयात. 5 1 5. 5ने 6ला भाग देऊयात. 5 1 5. 6 कडून 5 घेतला, 1 उरला. आता 15 तयार झालेले. 5 त्रिक 15. अशा प्रकारे 13. 13 नोटा असू शकतील. 50 रुपयांच्या 13 नोटा. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. जीवनने 50 रुपये, 100 रुपये, 500 रुपयांच्या प्रत्येकी 2 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 20 रुपयांच्या नोटा मागितल्या, तर त्याला 20 रुपयांच्या किती नोटा मिळतील? हा अतिशय सोपा प्रश्न आहे. अगदी सहजपणे सर्वांना सोडवता येईल. पटकन उत्तर येऊ द्या. ते 65. 13 आणि 65. पुन्हा उत्तर 13 मागचं उत्तर असेल. हा आता 65. जवळजवळ सर्वांचंच उत्तर हे 65 येतं. अगदी बरोबर आहे. आपण क्रॉस चेक करून पाहूयात. आता प्रत्येकी 2 नोटात, म्हणजे आता 50च्या घेतला की 2 नोटा. 50च्या 2 नोटा म्हणजे झाले किती? 50 दुने 100 रुपये झाले इथे. 100च्या पण 2 नोटा म्हणजे 100 गुणिले 2. 100 गुणिले 2 हे होतात 200. त्यानंतर 500च्या 2 नोटा. 500 गुणिले 2. 500च्या 2 नोटा म्हणजे 1000 रुपये. आता एकूण जर केलं तर ते होतात 1300 रुपये. बरं, आता 20 रुपयांच्या नोटा मिळतील म्हटल्यावर 1300ला 20ने भाग द्यायचा. 1300 भागिले 20. काट मारली शून्यांना. बे एक बे, बे साही 12. या 2च्या पाड्यामध्ये तर 13 येत नाही. जवळची आणि लहान संख्या शोधायची असते. ती झाली 12. आता इथे 12 घेतला आपण 13 मधून तर 1 उरला. हा 10 तयार झाला. बे पंचे 10 असे मिळाले 65. 65. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न,
सहलीसाठी 39 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 525 रुपये जमा केले. त्यामध्ये 500 रुपयांच्या 40 नोटा व उरलेल्या 5 रुपयांच्या नोटा होत्या. तर त्यात 5 रुपयांच्या किती नोटा होत्या? हा आपला शेवटचा प्रश्न असेल, त्यानंतर आपण थांबूयात. ओके, 95 आणि 56. 56 बहुतेक मागचं उत्तर सांगता तुम्ही. 95. ओके, जवळजवळ सर्वांचंच उत्तर 95 येते. आता 39 विद्यार्थ्यांनी जर प्रत्येकी 525 रुपये भरले तर आपल्याला गुणाकार करावा लागेल 39 गुणिले 525 सव्वा 500 सोबत 39 इंटू 525 इज इक्वल टू, हा जर गुणाकार केला तर हा गुणाकार मिळेल 20,475. ओके, त्यामध्ये काय सांगितलं त्यांनी? 500 रुपयांच्या 40 नोटा. मग 500च्या जर 40 नोटा केल्या तर त्या किती होतात पहा? 500च्या 40 नोटा. हा गुणाकार अतिशय सोपा. फक्त 5 आणि 4चा गुणाकार करायचा आहे. उरलेले शून्य आहे असे मोजून ठेवायचे. 4 पंचे 20 होतात. हे 20 आहे असे घेतले. पुढचे गुण्य आणि गुणकचे मिळून एकूण शून्य पकडायचे. अगोदरचे 2, नंतरचा 1 असे 3 शून्य. हे झाले 20,000. 5 रुपयांच्या नोटा म्हणजे उरलेल्या आहेत, तर मग आता यांची वजाबाकीच करून घ्यावी लागेल. 20,475 मधून जर 20,000 कमी केले तर उरतात फक्त 475. आणि हे 475 रुपये जे आहेत तर ते पूर्णपणे या 5-5च्या नोटा आहेत. 5-5च्या त्या किती नोटा झाल्या? 475 भागिले 5. जर 5ने जर भाग दिला तर त्या नोटा किती असतील हे आपल्याला समजेल. 5 एक 5, 5ने तर 4ला भाग जात नाही म्हणून दोघांचा विचार करायचा. 47 आहे तर 5 नवे 45, 2 उरलेत. 5 5 25. अशा प्रकारे 95 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. ओके, हे जे उर्वरित प्रश्न आहेत ते तुम्हाला आज ग्रुपवरती मिळतील. ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा. आजचा होमवर्क असेल हा. ओके, आपण थांबूयात. असेच जर नवनवीन जर तुम्हाला नवीन प्रकरण किंवा नवनवीन विषयांचा अभ्यास, तर नवनवीन विषय म्हणजे आपले सायन्स आहे, त्याबरोबर बुद्धिमत्ता, गणित, इंग्लिश, मराठी म्हणजे हे स्पर्धेसाठी जे विषय असतात यासाठीच आपले क्लास आहेत. सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ची तयारी आपल्या क्लासमध्ये घेतली जाते. 5वीची बॅच चालू आहे. पेड बॅच सुद्धा आपल्या चालू आहेत. या बॅच साठी जर प्रवेश घ्यायचा असेल तर आपण सूट ठेवलेली आहे, जी आपली वार्षिक 6,000 रुपये फी आहे. तर आता फी फक्त तुम्हाला 3,999 रुपये एवढीच असणार आहे. इच्छुक असाल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मेसेज करू शकता. ओके, थांबूयात आपण.